लक्ष द्या इकडे. इयत्ता 9वी विषय गणित 22वां लेक्चर आपण बघतोय. प्रकरण 4 चालू केलं होतं, गुणोत्तर व प्रमाण. त्याच्यामधलं तुम्हाला उदाहरण 4.1 सोडवायला सांगितलेलं होतं, बरोबर ना? हां, जे गुणोत्तरांचे गुणधर्म फक्त आपण बघितलेले होते आणि त्याच्यावर आधारित आपण 4.1 सोडवलेलं होतं. शाब्दिक उदाहरणं सुद्धा आपण सोडवलेली होती. आता पुढे आपल्याला बघायचे गुणोत्तरांची तुलना. गुणोत्तरांची तुलना. आता तुलना म्हणजे काय? कंपॅरिझन. कंपॅरिझन ऑफ रेशो. कंपॅरिझन बिटवीन रेशो. गुणोत्तरांची तुलना. तुलना कशी करतो आपण? वर्गामध्ये हुशार विद्यार्थी, अतिहुशार विद्यार्थी, तुलना कशावरून करतो आम्ही? काय कशावरून तुलना करतो? कशावर? गुणांच्यावर. वर्गातला हुशार विद्यार्थी आणि कमी हुशार विद्यार्थी, मंद विद्यार्थी, कशावर तुलना करतो आम्ही? वागण्यावर. हुशार विद्यार्थीची तुलना वागण्यावर करतो आम्ही. हुशार विद्यार्थी चांगला जो वागतो असं काही नाही हो, खटेल असतात एखादी, बरोबर की नाही? परीक्षेच्या गुणावरून आम्ही तुलना करतो. ज्याला जास्त गुण तो हुशार का नाही, ज्याला कमी गुण तो कमी हुशार किंवा मंद असा पण त्याला म्हणतो, बरोबर आहे का? तुलना, कमी जास्तपणा असा पण म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे तुलना करताना कंपॅरिझन आपण त्याला म्हणतो. कंपॅरिझन बिटवीन टू रेशोज. तुलना करताना कोणतं गुणोत्तर मोठं आणि कोणतं गुणोत्तर लहान हे आम्हाला ठरवावं लागतं. लक्षात आलं? पुढल्या वर्षी पण हा भाग आहे 10वीला. दोन गुणोत्तरांची तुलना करताना नेमकं काय करायचं हे आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. आता ए भागिले बी आणि सी भागिले डी अशा पद्धतीची दोन गुणोत्तर दिली. तर यांची तुलना करताना काय करावं लागतं बघा. या दोन गुणोत्तरांची तुलना करताना या दोन्हींचा गुणाकार करायचा. पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद, पुन्हा पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश, आणि त्याच्यावरनं कुठला गुणाकार मोठा येतोय त्याच्यावरनं आम्हाला तुलना करता येते. म्हणजे काय करतो आम्ही इथं, तर ए इंटू डी आणि बी इंटू सी करतो. जर इफ ए इंटू डी इज अ ग्रेटर दॅन बी इंटू सी, तर ए अपॉन बी इज अ ग्रेटर दॅन सी अपॉन डी. कळते ना? ग्रेटर दॅन, लेस दॅन. हा गुणाकार जर मोठा आला याच्यापेक्षा तर पहिलं गुणोत्तर मोठं. त्यानंतर जर ए इंटू डी इज अ लेस दॅन बी इंटू सी, तर ए अपॉन बी इज अ लेस दॅन सी अपॉन डी असतं. आणि तिसरा पर्याय ए इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी असेल तर ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी असते. लक्षात आलं? या पद्धतीनं तुलना करता येते. काहीच अवघड नाही, अगदी सोपा भाग आहे. उदाहरण एक घेतलं की तुम्हाला समजेल लगेच काय करायचं ते नेमकं. उदाहरणार्थ 4/9 व 7/8 लहान मोठेपणा ठरवा. कम्पेअर असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. कम्पेअर 4/9 आणि 7/2. आता लक्ष द्या इकडं. आता हे काय डोक्यात घ्यायचं नाही. डोक्यात घ्यायचं नाही म्हणजे काय करायचं एवढं फक्त माहित पाहिजे आम्हाला. काय करणार आता इथं, या दोन गुणोत्तराला लहान मोठेपणा शोधायचं. या दोन संख्या अपूर्णांक येते, फ्रॅक्शन नंबर आपण हे म्हणतो, संख्या रेषेवर दाखवता येतील, त्याच्यावरनं पण आम्हाला लहान मोठेपणा दर्शवता येईल, पण त्याला वेळ नाही लागणार खूप. त्याच्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे, बरोबर का नाही? मग पहिल्याचा अंश किती आहे? 4. पहिल्यांदा काय करणार आम्ही, 4 गुणिले किती हो? 8 करणार. 4/8 32. पुन्हा 9 गुणिले किती करणार? 7. पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश किती? 9 63. कुठला गुणाकार मोठा आला? पहिला आला का दुसरा आला? दुसरा. पहिला काय आला? 32. काय आला? तो लहान आला का नाही? म्हणजे कसं लिहिणार आम्ही इथं? 32 इज लेस दॅन 63. मग कुठलं गुणोत्तर लहान होता? पहिलं 4/9 4/9 इज लेस दॅन 7/8. लक्षात आलं?
काय अवघड आहे का याच्यामध्ये? नाही. काहीच अवघड नाही. एक उदाहरण घेऊया. लहान मोठेपणा ठरवा. लक्ष द्या इकडे. सगळेच करणी चिन्हात आहेत का नाही? बरोबर आहे का? सगळेच करणी चिन्हात आहेत गुणोत्तर ही. लक्षात आलं? त्यामुळे काय अवघड आहे का? कशा कशाचा गुणाकार करणार हो? 27. वर्गमूळ चिन्ह आहेत त्यांना, म्हणजे 80 गुणिले किती करणार आम्ही? 27. रूट मध्ये 80 गुणिले एकाच करणीमध्ये 27. बरोबर. रूट मध्ये किती? 1 0 देऊया आणि 8 न गुणूया. 8 7 56 चाले 5. 8 2 16 आणि 5 21. पुन्हा कशाचा गुणाकार करूया? रूट मध्ये 48 गुणिले 45. आता हा काय गुणाकार तोंडी येणार नाही, नाही का? करावं लागेल. करावरून किती येतोय गुणाकार? पटकन सांगा जरा. 48 गुणिले 45. तेवढाच येतोय. केला? अगोदरच केला. 48 सोडून उदाहरण. किती येतोय? एवढाच येतोय काय? तेवढाच येतोय. ठीक आहे. म्हणजे 2160 येईल गुणाकार हा. मग कुठलं चिन्ह येणार आहे याच्यामध्ये? समान. बरोबर चिन्ह. बरोबर. इज इक्वल टू मध्ये काय येईल याच्या? इज इक्वल टू. लक्षात आलं का? कुठला गुणाकार मोठा आणि कुठला गुणाकार लहान हे याच्यानुसार आम्हाला ठरवता येतं. लक्षात आलं? ठीक आहे. त्याच्यातलं अजून एक उदाहरण बघूया. जर a to b is equal to 2 to 1 आणि b to c is equal to 4 to 1, तर a to 4 divided by 32 b square c square raised to 3 ची किंमत काढा. इफ कसं येणार आहे इंग्लिश मध्ये? इफ a to b is equal to 2 to 1 and b to c is equal to 4 to 1, then find the value of this number. याची किंमत आम्हाला काढायची. लक्षात आलं? आता गुणोत्तर कसं दिले बघा. मांडूया अगोदर गुणोत्तर. लक्ष इकडे द्या. काय दिले? a to b म्हणजे काय हो? a छेद b बरोबर 2 छेद a. गुणोत्तराबरोबर गुणोत्तर कसं येणार? माझं तिरकस गुणाकार कसा येणार आहे? a गुणिले 1 म्हणजेच किती हो? a. बरोबर. 2 into b is equal to 2b. पुढे बोला. दुसरं काय दिले गुणोत्तर? b to c म्हणजे b भागिले c 4 to 1. बरोबर. काय येणार आहे गुणोत्तर? सांगा आता. काय येणार आहे गुणोत्तरावर गुणोत्तर म्हणजे कसं येणार आहे? b बरोबर 4c. आता घालूया किमती याच्यामध्ये. a ची किंमत 2b मिळाली आणि b ची किंमत 4c मिळाली आम्हाला. सगळे c मध्ये लिहिता येईल आपल्याला. ठीक आहे. कसं येणार आहे सांगा आता? a raised to 4 divided by 32 b square c square raised to 2. सांगा. a ठीक आहे. a ची किंमत काय हो? 2b. आता जरा बघा इकडे लक्ष द्या. a ची किंमत 2b आणि काय हे बदल लिहिलं आणि बरोबर आहे 2b चा चौथा घात भागिले 32. बघा b ची किंमत 4c चा चौथा वर्ग. इथं दुसरा घात आहे.
नाही का, मनाचं काय सांगायचं नाही. 4c चा स्क्वेअर गुणिले, मध्ये चिन्ह गुणिले आहे का नाही त्याच्यात, गुणिले c ची किंमत किती, 4. कुठे c ची किंमत 4, काहीच नाही. तशीच ठेवे किती, c स्क्वेअर तसंच आहे, रेस्ट टू 3. पुढे सांगा आता, 2b चा चौथा घात किती हो, 2b चा चौथा घात म्हणजे 2 चा किती वेळा गुणाकार, 4 वेळा. b चा पण किती वेळा गुणाकार, 16. नाही, b चा किती वेळा गुणाकार, 4 वेळाच. 2 चा 4 वेळा गुणाकार किती येणार आहे, 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16, 2 चौक 8 करायचं नाही, 16 b रेस्ट टू 4 डिवाइडेड बाय 32 गुणिले 4c चा वर्ग किती हो, 4 चा वर्ग 16 आणि c चा वर्ग गुणिले c चा वर्ग, आणि पुन्हा किती घात आहे त्याचा, तिसरा आहे. आता इथं सिम्प्लिफाय करूया, सोपं रूप देऊया. कसं सोपं रूप, काय बिलो, काय जाईल इथं, कुठं काय जाईल का, 16 ला 16 जाईल का नाही, जाईल. 16 ला 16 गेली, मग काय राहिले आता, b रेस्ट टू 4 छेद काय 32 c रेस्ट टू 4, बरोबर का, 32 c रेस्ट टू 4 आणि पुन्हा त्याचा किती जातो, तिसरा. पुढे जाऊ. आता लक्ष द्या इकडं, b अपॉन c बरोबर काय, 4:1 म्हणजे b बरोबर काय, 4c, बरोबर का नाही, b बरोबर काय आहे, 4c. आता b ची किंमत इथं लिहिणार मी, बघा, 4c चा चौथा घात भागिले 32c चा चौथा घात आणि पुन्हा त्याचा किती घात. आता सांगा, 4c चा चौथा घात म्हणजे 4 चा किती वेळा गुणाकार, 4 वेळा. किती हो, 4 चौक 16, 4 चौक 16 येतो. 4 चा 4 वेळा गुणाकार, 4 चौक 16 चौक 64 चौक 256, बरोबर का. 4 वेळा गुणाकार केला तर 256 चा आणि c चा चौथा घात भागिले 32c चा चौथा घात आणि रेस्ट टू त्याचा 3. आता भाग जातो याला कशानं, 16 न भाग जातोय बघा, 16 दोन्ही 32, 16 एक्के 16, 9 राहिले, बरोबर ना, 16 9 25 येते का लक्षात, पटपट का नाही येत, हा असं काय नको, गडबड व्हायला नको. 25 16 न भाग घालवतो आपण, 25 पहिल्यांदा घेतले, 16 न भाग घालवला, 16 एक्के 16 राहिले किती 9, 16 सक्क 96, पुन्हा 2 न भाग जातोय, 2 एक्के 2 16, c च्या चौथ्या घाताला c चा चौथा घात कॅन्सल, अंशामध्ये पण छेदामध्ये पण आहे. मग राहिले काय आता, 8 चा क्यूब, 8 चा क्यूब किती हो, 512, 3 वेळा गुणाकार, 88 64 8 512 मल्टिप्लाय केलं तुम्ही. लक्षात आलं, रेशो अशा पद्धतीचा दिला तर त्याची किंमत आम्हाला बरोबर लिहिता आली पाहिजे. बघा झाले का हे, चार पॉईंट 2 नाही ना सोडवलेलं तुम्ही, नाही. आता 4.2 मधलं चौथ्यातलं तिसरं चौथं पाचवं सोडवायचं नाही, त्या वर्षी नाही. ते त्यानंतर प्रश्न 5वा 6वा 7वा नाही, तरी पण तुम्हाला एक अवघड त्यातलं मी सोडून देतो. एक त्यातलं 5व 6वं बघूया. 6वं रूट मध्ये 0.04 गुणिले 0.4 गुणिले a बरोबर
0.4 गुणिले 0.04 गुणिले रूट बी, तर ए अपॉन बी हे गुणोत्तर काढा. लक्ष द्या इकडे बघा, स्टार केलेल्या उदाहरणाला या. वेगळं आहे उदाहरण. 25% कमी केलेला अभ्यास, त्यामुळे हे तुमचं कमी झालंय, नाहीतर इतर वेळेला सोडवावंच लागलं असतं हे तुम्हाला. फक्त याच्यातले नियम आम्हाला माहित असावेत या उद्देशाने आपण हे सोडवतो. हा, लक्ष इकडे द्या. इकडं रूट दिले का नाही, इकडे रूट दिले, इकडे रूट दिले काय, आम्हाला एस टू बी काढायचं, ए भागिले बी दिले रूट इकडं नाही. मग इकडचं रूट आम्हाला घालवायचं आहे. काय करावं लागेल, बरोबर आहे, काय करावं लागेल, वर्ग. रूट ज्या वेळेला घालवायचं असतं त्याला वर्ग करतो. लक्षात आलं, वर्गमुळातनं बाहेर काढायचं असतं त्याला वर्ग करतो आम्ही. पण इथं काय म्हणणार, एक्स स्क्वेअर वर्ग करू. आता लक्ष द्या, इकडं वर्ग केल्यावर काय होईल, रूटच फक्त निघून गेले इकडचं, पण इकडं मात्र वर्ग होणार आहे बरं का प्रत्येकाचा. हे लक्षात घ्या. म्हणजे कसं येणार आहे, 0.04 गुणिले 0.4 गुणिले ए. इकडं वर्ग कसा हो, 4चा स्क्वेअर म्हणजे 0.4 गुणिले 0.04 गुणिले रूट बी, आणि ह्याचाच काय येणार आहे, स्क्वेअर. कळलं का. इकडं रूट होतं म्हणून तो निघून गेला. आता पुढे जाऊन सांगा मला, त्याही तसंच म्हणूया. 0.04 गुणिले 0.4 गुणिले ए बरोबर, याचा स्क्वेअर केल्यावर किती वेळा गुणाकार हो, स्क्वेअर केल्यावर किती वेळा गुणाकार, 2च वेळा. म्हणजे काय, 0.4 चा 2 वेळा, म्हणजे 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.04 चा स्क्वेअर म्हणजे किती वेळा गुणाकार, 2 वेळा. म्हणजे काय येणार आहे, 0.04 गुणिले 0.04 गुणिले रूट बी चा स्क्वेअर म्हणजे काय, फक्त बी. बरोबर आहे का, रूट बी चा स्क्वेअर करतोय म्हणजे रूटचं चिन्ह निघून गेलं, फक्त काय राहिलं इथं बी. आता लक्ष द्या, इकडे आम्हाला ए भागिले बी काढायचं आहे. हे ए इकडे गुणिले, तिकडे पण हे बी गुणिले, हे गुणिलेच इकडे काय आणता येईल, भागिले. आणि हे काय आहे, तो ए ला हे काय आहेत, इकडे गेल्यावर काय होईल, भागिले. म्हणजे आम्हाला डायरेक्ट लिहिता आलं बघा, एस टू बी इज इक्वल टू, हे पहिल्यांदा मांडूया, 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.04 गुणिले 0.04 भागिले 0.04 गुणिले 0.4. आता बघा काय होईल, 0.04 ला 0.04 गेले, 0.4 ला 0.4 गेले, म्हणजे ए अपॉन बी बरोबर काय राहिले, 0.4 गुणिले 0.04. गुणाकार केला तरी चालतोय, नाही केला तरी पण चालतो. लक्षात आलं. स्टार केलेलं उदाहरण होते, याप्रमाणे सोडवायचं आहे. दुसऱ्या प्रश्नातलं सोडवून कितवीतलं प्रश्न, पुढील गुणोत्तर आहे 4.2 मध्ये, कितवं त्यातलं, पहिलं. वर्तुळ, पुढील गुणोत्तरे काढा. वर्तुळाच्या त्रिज्येचं त्याच्या परिघाशी असलेलं गुणोत्तर मांडतो मी इथं. वर्तुळाच्या परिघात त्रिज्येचं परिघाशी असलेलं गुणोत्तर काढा. सांगा. आता इथं आम्हाला सूत्र माहित पाहिजे. वर्तुळाची त्रिज्या कशाने दाखवतो आम्ही, परिघ कशाने दाखवतो, कुठल्या अक्षराने दाखवतो, परिघ. परिघासाठी कोणतं अक्षर वापरतो आपण, काय लेटर आहे त्याला. रेडियस इज डिनोटेड बाय आर अँड सरकम्फरन्स इज डिनोटेड बाय, परिघाला काय शब्द इंग्रजीत, सरकम्फरन्स.
सी, बरोबर आहे का? आर भागिले सी हे गुणोत्तर येते त्याचं. आता लक्ष द्या इकडं. आता फॉर्म्युला माहित पाहिजे आम्हाला. वर्तुळाची त्रिज्या कशाने दाखवतो आम्ही? आर. कळतंय का? बघा वर्तुळ म्हणजे माहिती आहे ना, हे सर्कल झालं, बरोबर आहे का? आता ह्याच्यामध्ये याला आपण त्याचे आर म्हणतो, बरोबर आहे. याला काय म्हणतो? व्यास. आणि परी कशाला म्हणायचं? त्याची कडा, एज त्याचा. ही जी बाहेरची कडा आहे त्याला काय म्हणतो आपण? त्याचा परिघ. परिघाला काय शब्द? सर्कम्फरन्स. मग काय सूत्र त्याचं सर्कम्फरन्स? सी बरोबर काय? 2 पाय, बरोबर आहे. हे आर तसंच भागिले 2 पाय. काय लिहितं? केले आर ला आर म्हणजे काय आले? 1/2 पाय. म्हणजे रेशो काय आला याचा? 1:2 पाय. हे गुणोत्तर आलं त्याच. कळलं का? अजून बोला काय? आहे का शंका? 20 मिनिटं झाली. बोला की. शंका काय काय अजून नाही ना? माझं मत आहे, काय शंका येता कामा नये त्याच्यामध्ये. सगळी उदाहरणं सुटली पाहिजे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर वगैरे सगळे येते. पुढं समान गुणोत्तरावरील क्रिया. ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो. ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो. समान गुणोत्तरावरील क्रिया. आता 5 प्रकारच्या क्रिया आहेत. 3 2 5 5 प्रकारच्या क्रिया. या 5 प्रकारांच्या क्रियावर आधारित आपल्याला भरपूर उदाहरणं बघायची आहेत, बरोबर का? आता गुणोत्तर ए बी सी डी या अशा पद्धतीच्या धनसंख्या असतील. धनसंख्या असतील तर पहिली क्रिया व्यस्त क्रिया, ज्याला मी काय म्हणतो? इन्व्हर्टेंडो. व्यस्त क्रिया. लक्ष द्या इकडे. 5 क्रिया आहेत त्याच्यातली पहिली क्रिया व्यस्त क्रिया, ज्याला आपण इन्व्हर्टेंडोस म्हणतो. इन्व्हर्स हा शब्द वापरतो. आता याच्यामध्ये काय आहे? उदाहरणार्थ असं घेऊया आपण. समजा उदाहरणार्थ 2/3 बरोबर 4/6. तर सांगा मला, ही 2 गुणोत्तर समान आहेत का? ही 2 गुणोत्तर समान आहेत का? कशावर? तिरकस गुणाकार केला, बरं की नाही? कसा केला हो? या दोन्हींचा केला, किती आला? हा किती केला? किती आला? 12. म्हणजे बरोबर चिन्ह बरोबर आहे. किंवा ह्याला सिम्प्लिफाय करा, याला सोपं रूप द्या. किती भाग होते दोन्हींना? पण 2 न. 2 2 4 आणि 2 3 6. दोन्ही गुणोत्तर समान आहे ती. ठीक आहे. आता जर मी असं म्हटलं तर 3/2 बरोबर 6/4 असते. आता ही 2 गुणोत्तर समान आहेत का? बघा बरं. कशावर? हा गुणाकार केला, किती? हा गुणाकार केला, किती आला? किंवा याला सोपं रूप द्या. 2 2 4 2 3 6. काय केलं? याच्या उलटी गुणोत्तर ही मांडली का नाही? बरोबर ना? व्यस्त केला याचा. व्यस्त. व्यस्त म्हणजे उलट. छेदांशाला आणि अंश छेद. म्हणजे 2 गुणोत्तर समान असतील तर त्यांची व्यस्त गुणोत्तर सुद्धा समान असतात. लक्षात आलं? म्हणजे याच्यावरनं काय लिहिता येईल आम्हाला? म्हणून जर असं म्हणता येतं आम्हाला, मग ए भागिले बी बरोबर सी भागिले डी, तर काय येणार आहे? बी अपॉन ए इज इक्वल टू डी अपॉन सी असते. त्यालाच काय म्हणतो आपण? व्यस्त क्रिया. लक्षात आलं? हा पहिला गुणधर्म आपल्याला सांगता येतो, इन्व्हर्टेंडो. दुसरा एकांतर क्रिया.
काय म्हणतो आपण त्याला, अल्टरनंडो. बघा, जर मी असं लिहिलं समजा 2/5 बरोबर 4/10, तर सांगा मला ही दोन गुणोत्तर पहिल्यांदा समान आहेत का हो? काय केलं, तिरकस गुणाकार केला, समान आली का नाही, किंवा सोपं रूप द्यायला 2 दुनी 4 2 पंचे 10. आता मी असं मांडलं समजा याचं 2/4 बरोबर 5/10 समान आहेत का? आहेत का समान? काय केलं, तिरकस गुणाकार केला. इथं मी उलटी मांडली होती का नाही गुणोत्तर ही, इथं पण मी उलटीच मांडली नाही का? नाही, काय केलं, उलटी मांडली नाही. इथं काय केलं, हा तसाच ठेवला अंश, आणि इथला अंश कुठं आणला इथं, आणि हा छेद कुठं आणला इथं, तरी पण गुणोत्तर समान आली का नाही? याला काय म्हणायचं, एकांतर क्रिया. काय म्हणायचं, अल्टरनंडो. म्हणजेच याच्यावरनं काय सांगता येईल, जर A/B बरोबर C/D, तर A/C = B/D असते. याला काय म्हणतो आम्ही, एकांतर क्रिया. पुढं जरा पुस्तक, तिसरं योग क्रिया. योग क्रिया. आता योग क्रिया म्हणजे काय, कंपोनंडो. म्हणजे काय बघा बरं, जर मी असं म्हटलं, जर असं घेतलं समजा 3/4 बरोबर 3/12, गुणोत्तर समान आहे ती. कशावर नाही, तिरकस गुणाकार केला वैष्णवी, किती आला, 12 त्रिक 36 9 चौक 36. पहिला सोपं रूप दिले, 3 त्रिक 9 3 चौक 12. आता जर असं केलं तर बघा, 3 + 4/4 बरोबर 9 + 12/12. 3 + 4 किती हो, 7/4 बरोबर 12 21/12. आहेत का बरोबर दोन्ही पण, हे इक्वल आहेत का सांगा, समान आहे. कशावरनं, तिरकस गुणाकार. किती हो, 12 7 84, 21 चौक 84 आहे का नाही बरोबर. काय केलं इथं, काय केलं मी, अंश अधिक छेद भागिले छेद बरोबर अंश अधिक छेद भागिले छेद. लक्षात आलं, याला कसली क्रिया म्हणतो आम्ही, योग क्रिया. म्हणजेच काय, जर A/C बरोबर C/D असेल तर काय हो, A + B/B = C+D/D असते. दिस ऑपरेशन इज कॉल्ड कंपोनंडो. योग क्रिया म्हणतात त्याला. असं घे, दिस ऑपरेशन इज कॉल्ड कंपोनंडो. कळलं का, मराठीत काय म्हणायचं त्याला, योग क्रिया. अंश अधिक छेद भागिले छेद बरोबर अंश अधिक छेद भागिले छेद. पुढची क्रिया वियोग क्रिया. वियोग क्रिया, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिव्हिडंडो असं म्हणतो. डिव्हिडंडो. आता मी असं लिहिलं समजा, जर 4/3 बरोबर 8/6 समान आहेत गुणोत्तर. कशावरनं, तिरकस गुणाकार. आता मी याच्यावरनं जर असं लिहिलं तर 4 - 3/3 बरोबर
8 वजा 6 भागिले 6 असते. सांगा मला बरोबर आहे का? आहे. का हो 4 वजा 3 किती? 1/3 बरोबर. 8 वजा 6 2 भागिले 6. आहेत का गुणोत्तर समान? काय केलं याच्यामध्ये मी? याला काय म्हणतो आम्ही? हा, छेद वजा अंश केला, छेद वजा केला म्हणजे अंश वजा छेद भागिले छेद बरोबर अंश वजा छेद भागिले छेद. हे समान असतं आणि म्हणून याला आपण काय म्हणतो? वियोग क्रिया. कसं म्हणते रे याच्यावरनं? जर a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d तर a मायनस b अपॉन b इज इक्वल टू c मायनस d अपॉन d असते. याला कसली क्रिया म्हणायचं? वियोग क्रिया. दिस ऑपरेशन इज कॉल्ड डिव्हिडंडो. समजलं? 4 क्रिया आहेत. अजून एक क्रिया शेवटची बघायची आम्हाला, योग वियोग क्रिया. लक्षात आलं? फक्त या 4 क्रिया पहिल्यांदा लक्षात ठेवा. पहिली व्यस्त क्रिया, नंतर एकांतर क्रिया. एकांतर क्रिया व्यस्त मध्ये उलट करतो आपण. एकांतर मध्ये काय करतो? पुढचा अंश इकडं आणि इकडचा छेद इकडं. योग मध्ये काय करतो? अंश अधिक छेद. शब्दात आलं पाहिजे, सांगता येईल. अंश अधिक छेद भागिले छेद. वियोग क्रियेमध्ये अंश वजा छेद भागिले छेद. आणि योग वियोग क्रियेमध्ये काय येतं? पुन्हा अंश अधिक छेद भागिले अंश वजा छेद. लक्षात आलं? उद्याच्या तासाला ते आपण बघू. त्याच्यावरचा अभ्यास आता सध्या काय सोडवायला नाही. उदाहरणं भरपूर आहेत. उदाहरणांनी शेवटचा भाग याच्यातला उद्याच्या तासाला आपण बघू.